नमस्कार शेतकरी मित्रांनो, दूध व्यवसाय जर करायचा असेल, दूध व्यवसाय करायच्या आधी कोणकोणती गोष्टी केल्या पाहिजे, काय काय केलं पाहिजे, मग पुढे तुम्हाला भारी जात नाही, याच्यावर आजचा व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो 3-4 गोष्टी की काय काय केलं पाहिजे तुम्ही दूध व्यवसाय टाकायच्या आधी. ते तुम्ही करा तर आहे का नाही, व्यवसाय आहे का नाही, पुढे भारी जात नाही. चला व्हिडिओकडे सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली गोष्ट जी आहे दूध व्यवसायाची, जर तुम्ही म्हशी जर आणत असाल, मुर्राच्या आणता, गावराने आणता, कोणत्या बी इतर कोणत्या म्हशी आणत असाल ना, तर पहिले आहे का नाही तुम्ही खाद्य, पशुचं खाद्य तुम्ही आहे का नाही जमा करून ठेवून द्या. कुटार आपलं हरभऱ्याचं कुटार, तुरीचं कुटार, 3-4 प्रकाराचं कुटार आहे का नाही तुम्ही स्टॉक करून ठेवून द्या. तुम्ही जे 3-4 म्हशी आणत असाल, ज्या प्रमाणानं तुम्ही म्हशी आणत असाल त्या प्रमाणाचं तुम्ही आहे का नाही कुटार स्टॉक करून ठेवून द्या, म्हणजे जनावराचं खाद्य. तर कुटार झालं की ते आपले ढेप आणा त्याच्यात टाकासाठी, म्हणजे खाण्याचं सगळं आहे का नाही तुम्ही आहे का नाही पहिले जमा करून ठेवून द्या. जे जे लागते ते तुम्हाला जर चांगलं जर खाण्याचं जर पाच असेल तर मी व्हिडिओ पण टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं काय केलं पाहिजे, दुसरं आहे का नाही तुम्ही पाण्याची सोय लावा. मेन आहे पाणी. कुटार जरी कमी असलं तर चालते, पण पाण्यानं आहे का नाही सगळ्यात जास्त म्हशीचं पोट भरते. म्हशीचं म्हणजे पानं आता जरासं बी खाल्लं ना मशीन जरा सगळ्यात जास्त पाणी पिणारी आहे म्हैसची जात. ते जरासं खाल्लं ना सगळ्यात जास्त पाणी पिते. सुविधा केल्याच्या नंतर आहे का नाही तुम्ही आहे का नाही शेणाची सुविधा करा. म्हणजे आपलं आहे का नाही म्हैस आहे का नाही सगळ्यात जास्त शेण, म्हणजे आपलं शेण भागते, म्हणजे सगळ्यात जास्त शेणखत देते. तर त्याच्यासाठी आहे का नाही आपल्याला खड्डा करा. खड्डा म्हणजे मोठा खड्डा करा. तुम्ही जे मशीन 3 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, म्हणजे तुम्ही आहे का जमिनीवर वरच्यावर टाकून बघा खड्डा करा. खड्ड्यातून तुम्ही शेण टाकून द्या, म्हणजे तुम्हाला भारी जात नाही. आणि त्याच्यानंतर आहे का नाही मित्रांनो, जे आपलं शेणात पाणी जे असते, पाणी जे लगी असते, मूत असते म्हशीचं, तर ते आहे का नाही त्याची बी नाही का नाही पाईप आहे का नाही तुम्ही आहे का नाही त्या गड्ड्यातनी काढून टाका. तर तुम्ही अशी सोय करा, म्हणजे तुम्ही आहे का नाही आल्याबरोबर तर त्याच्यानंतर म्हशी आणल्याबरोबर तुम्हाला टेन्शन राहील. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आहे का नाही हे बघा, आता हे कोटा माझा आहे, मी आहे का सुविधा केलेल्या आहे त्याच्यातले, मी तुम्ही ते माझ्या अनुभवानं गोष्टी सांगू लागलो. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आहे का नाही लाईट बिल, म्हणजे लाईट. तर तुम्ही आहे का नाही लाईटची सुविधा करा. त्याच्यानंतर लाईट मेन आहे म्हशीसाठी, आहे का नाही लाईन मेन आहे. कारण की मुर्राच्या म्हशी आणता तुम्ही, तर त्याच्यासाठी आहे का नाही पंखे पाहिजे, त्याला थंडावा पाहिजे. असं म्हणजे उन्हाळ्यात त्याला आहे का नाही जास्त थंडावा पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही आहे का नाही लाईन आहे का नाही तुम्ही पहिले आणा. लाईन आणल्याच्या नंतर आहे का नाही मित्रांनो, तुम्हीच आहे का नाही पाण्याची टायमिंग आणि खाण्याची टायमिंग ते आहे का नाही तुम्ही बराबर करून ठेवून द्या. म्हणजे पाणी 3 टाईम पाजायचं, खाऊ घालायचं 2 टाईम, असं आहे का नाही म्हणजे असं करून ठेवून द्या, म्हणजे तुम्हाला हे का नाही काहीच भारी जात नाही. तर त्याच्यानंतर मित्रांनो आहे का नाही तुमचं जर टाका जर असेल, तर टाकायपेक्षा आहे का नाही तुम्ही चांगला म्हणजे टाकं असेल पाण्यासाठी, तर टाक्यापेक्षा आहे का नाही तुम्ही विहीर म्हणजे खड्डा खांदा एक चांगला पाण्याचा. काऊन की म्हशीले पाणी जे लागते, पाणी सगळ्यात जास्त लागते, तर ते तुम्ही आहे का नाही करून ठेवून द्यायचा. मग त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही आहे का नाही मक्का टाकून ठेवा. हिरवा चारा मेन आहे जनावराले, वायलापेक्षा बी हिरवा चारा मेन आहे. काऊन की दुधाच्या म्हशी जर असेल तर व्हायला पाहिजे, काऊन की फॅटवरलं दूध असेल तर आपलं, तर त्याच्यानंतर पण हिरवा बी नाही का जास्त दूध वाढवासाठी आहे का नाही हिरवा चारा लागत असते. तर तुम्ही आहे का नाही मित्रांनो हिरवा बी चारा मक्का टाकून ठेवून द्या. म्हणजे वरच्यावर एक टाईम मक्का टाकायचा, एक टाईम वायला कुठं टाकायचं. तर असं तुम्ही काम केलं मित्रांनो, तुमचा व्यवसाय सक्सेसफुली राहील. जर अधिक जास्त माहिती लागत असेल तर तुम्ही चॅनलवर जास्त व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही पाहून घ्या. काऊन की मी छोटासा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात मेन माहितीचा. तुम्ही आहे का नाही व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर कमेंट करा. शेतकरी मित्रांना सपोर्ट करा. जय महाराष्ट्र.